श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी माऊलींचरणी प्रार्थना। मित्रांनो, आज एक भावनिक विषयावर मी हा व्हिडिओ तयार करत आहे। जेव्हा अशी प्रत्येकावर हा प्रसंग नक्की येत असतो, आपल्यावर माझ्यावर आला असेल, तुमच्यावर येत असेल, तर आपण जीवनात एकटे पडतो। असा एक तरी क्षण येतो की तेव्हा आपल्याला असं वाटतं की मी आयुष्यात खूप एकटी आहे। मित्रांनो, जीवनात एकटे पडला असाल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे। नक्की व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। चला तर व्हिडिओला मी सुरुवात करते। मित्रांनो, आयुष्यामध्ये नेहमी खुश राहायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं तुमच्या रडण्यामुळे कोणालाही फरक पडत नाही। ज्या व्यक्तीचं मन स्वच्छ असतं, दुनिया त्याच लोकांना जास्त रडवते। भरोसा नसेल तर स्वतःला पहा। ज्या माणसाच्या वाट्याला प्रमाणापेक्षा जास्त दुःख येतं तो माणूस रडत नाही तर शांत होतो। आनंदामुळे तुम्हाला संतुष्टी मिळते आणि संतुष्टीमुळे आनंद मिळतो, परंतु दोन्हीमध्ये खूप अंतर आहे। आनंदामुळे तुम्हाला थोडा वेळ संतुष्टी मिळत असते, पण संतुष्टीमुळे तुम्हाला आयुष्यभर आनंद मिळतो। वाईट काळ आयुष्यातील खूप मोठा जादूगार आहे, कारण तो एका मिनिटात समोरच्याच्या चेहऱ्यावरचा खोटेपणाचा पडदा बाजूला करतो। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रार्थना कधीही वाया जात नाही। फक्त योग्य वेळ आली की ती पूर्ण नक्कीच होणार। आपल्या लोकांसाठीची काळजी मनामध्ये असते, शब्दांमध्ये नाही। आणि आपल्या लोकांसाठीचा राग शब्दांमध्ये असतो, मनामध्ये नाही। पैसा मिठासारखा आहे, तो आयुष्यामध्ये गरजेचा तर आहेच, पण गरजेपेक्षा जास्त झाला तर आयुष्याचा स्वाद नक्कीच बिघडणार। कोणताही व्यक्ती स्वतःला उगाचच बदलत नाही। आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्या व्यक्तीला बदलणं भाग पडतं। जर तुम्हाला कोणी समजून घेतच नसेल तर टेन्शन घेऊ नका, कारण चांगली पुस्तकं आणि चांगल्या लोकांना समजून घेण्यासाठी डोकं असावं लागतं। पाण्याला तुम्ही कितीही गरम करा, पण तो थोड्या वेळानं त्याच्या मूळ स्वभावात येतं, म्हणजेच गार होतं। त्याप्रमाणेच माणसाला कितीही राग येऊ देत, थोड्या वेळाने तो त्याच्या मूळ स्वभावात नक्की येतो, म्हणजेच शांत होतो। त्यामुळे तुम्हाला कितीही राग येऊ द्यात, थोडा वेळ शांत राहा, तुमचा राग नक्की शांत होणार। कोणीतरी खूप छान लिहिलं आहे की कोणाचीही संगत करताना थोडा विचार करून करा, कारण संगत तुम्ही खराब ठेवताल आणि बदनाम तुमचे आईवडील होतील। कोणाशीही बोलण्यासाठी वेळ आणि शब्द नाही तर मन पाहिजेत। जर मनच नसेल तर कितीही वेळ असला तरी काहीही फरक पडत नाही। जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांच्या उपयोगी पडता तोपर्यंत तुम्हाला महत्त्व दिलं जातं, कारण दिवा लावल्यानंतर काडीला फेकून दिलं जातं। कोणत्याही व्यक्तीला धोका देऊन असा विचार करू नका की तुम्ही खूप चालाक आहात। फक्त एवढाच विचार करा की त्या व्यक्तीला तुमच्यावर किती भरोसा आहे। ज्या व्यक्तींना तुमच्या शब्दांचे महत्त्व नाही, अशा व्यक्तींसमोर गप्प राहणंच चांगलं असतं। कोण म्हणतं की एकटेपणा चांगला नसतो? एकटेपणा माणसाला स्वतःबरोबर बोलण्यासाठीची संधी देत असतो। यश मिळाल्यानंतर मिठाई मागणारे लोक तेच असतात जे अडचणीच्या वेळी हिंमत द्यायला पण उभे राहत नाहीत। कमळाचे फूल खूप महत्त्वाचा संदेश देतं। तुम्ही कुठूनही आला आहात याला महत्त्व नाही, तर तुम्हाला कुठे पोचवायचे आहे हे महत्त्वपूर्ण आहे। ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल की समोरचा व्यक्ती चुकीचा नाही, फक्त त्याची विचार करण्याची पद्धत तुमच्यापेक्षा वेगळी आहे, त्या दिवसापासून तुमची सगळी भांडणे संपून जातील। आयुष्याला सोपं नाही तर स्वतःला मजबूत करायला पाहिजे। वेळ कधीच बरोबर नसती हो, तुम्हाला त्या वेळेला बरोबर करावं लागेल। वेळेची एक चांगली गोष्ट ही आहे, ती बदलते नक्कीच, पण ती वेळ चांगली असो किंवा वाईट असो ते आपल्या हातात असतं। पायाला झालेली जखम सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम समजूतदारपणे आयुष्य जगायला शिकवते। जीवनाचे हात नसतात, पण कधीकधी ते अशी थप्पड मारतात ना की तुम्हाला आयुष्यभरासाठी लक्षात राहते। आयुष्यामध्ये जर कधी यश मिळत नसेल तर पद्धत बदला, तुमचे सिद्धांत बदला, कारण झाडसुद्धा स्वतःची पानं बदलत असतं, मूळ बदलत नाही।
तसेच मित्रांनो, जेव्हा लहान असतो त्यावेळी लोक शिकवतात की वेळ बदलत असते, पण जेव्हा मोठे झालो त्यावेळी वेळेने शिकवलं की लोक बदलतात. शब्द कडू आहेत पण खरे आहेत. लोक म्हणतात तू संघर्ष कर, आम्ही तुझ्या सोबत आहे, पण थोडा विचार करा, लोक बरोबर असतील तर संघर्ष करायची वेळच का आली असती बरं? जर कोणत्याही परिस्थितीसाठी तुमच्याकडे योग्य शब्द नसतील तर फक्त थोडंसं हसा, कारण शब्द अडचणी वाढवतात तर हसणं अडचणी सोडवतात. ज्यावेळी तुम्हाला खूप राग येईल आणि अशावेळी तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही दुःखाच्या 100 दिवसांपासून वाचू शकता. पाण्यामध्ये पडल्याने कोणाचाही मृत्यू होत नाही. मृत्यू तेव्हा होतो जेव्हा त्याला पोहता येत नाही. माणसाला माणूस धोका देत नाही तर त्याने दुसऱ्या लोकांकडून ठेवलेल्या अपेक्षा धोका देतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही टॅलेंट असतं, पण तो दुसऱ्यांसारखे बदलण्याच्या नादात ते घालवून बसतो. स्वतःला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कामामध्ये गुंतून ठेवा, कारण कामामध्ये गुंतलेल्या माणसाला दुःखी होण्यासाठी वेळच मिळत नाही. आकाशात उडण्यापेक्षा चुकीचं काहीच नाही, पण एवढंच उंच उडा की तिथून जमीन दिसू शकेल. ध्येय कितीही मोठं असेल तरीही रस्ता पायाखालीच असतो. मी श्रेष्ठ आहे हा तुमचा आत्मविश्वास आहे, पण मीच श्रेष्ठ आहे हा तुमचा अहंकार आहे. तुम्ही यशस्वी असू द्या किंवा अयशस्वी असू द्या, पण परिस्थितीमध्ये तुमच्याविषयी बोलतात ती लोकच असतात. ज्यावेळी तुम्ही यशस्वी होता त्यावेळी तुमच्याकडून प्रेरणा घेण्याविषयी बोलतात, आणि ज्यावेळी तुम्ही अपयशी होता त्यावेळी तुमच्या अपयशाचा धडा घ्यावा लागतो असं लोक बोलतात. ऊन कितीही कडक असलं तरी समुद्राच्या पाण्याला आटवू शकत नाही. त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये कितीही हार आली तरी पुढे जाण्याच्या आशेचा समुद्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला काहीही फरक पडणार नाही. काळजीमध्ये राहाल तर स्वतः जळत राहाल, आणि निश्चिंत राहाल तर दुनिया जळत राहील. जीवनामध्ये हे जरुरी नाही की सगळे ज्ञान पुस्तकांमधूनच घेतले पाहिजे. बरंचसं ज्ञान मतलबी लोकांकडून सुद्धा मिळतं. कधी घेऊन तर पहा. अडचणी या कधीही समस्या नसतात. अडचणी तेव्हा समस्या होतात जेव्हा लोकांना अडचणी सोडवता येत नाहीत. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचार तुमच्या समोर येतात, त्याचं आचरणात आणा, त्याप्रमाणे वागा. बघा, तुमचं आयुष्य नक्कीच सोपं होऊन जाईल. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. स्वामी भक्त आहात कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा. वरील माहिती आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये नक्की शेअर करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.